नमस्कार. जर तुम्ही 10वी परीक्षा उत्तीर्ण झाला असाल किंवा होणार असाल, तुमचा रिझल्ट लागणार आहे आणि आता तुम्हाला 11वी प्रवेश घ्यायचा आहे, तर त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला लागणार आहे, त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण टाईम न घालवता लगेच पाहूया. तर तुम्हाला सर्वात अगोदर जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला सर्वात अगोदर 10वी मार्कशीट तर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं, तर तुमचा पहिला डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे 10वी मार्कशीट. म्हणजे काय एकदा तुमचा 10वीचा निकाल लागला, की तुम्हाला तुमची 10वी मार्कशीट पुढच्या एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये मिळते. तर ती मार्कशीट तुम्हाला पाहिजे असते. म्हणजे ती खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ती मार्कशीट तुम्हाला 11वी प्रवेशासाठी गरजेची आहे. त्यानंतर दुसरा डॉक्युमेंट जर तुम्ही पाहिला, शाळा सोडल्याचा दाखला. जशी का तुम्हाला तुमच्या 10वीची मार्कशीट तुमच्या शाळेमध्ये भेटते, त्याच वेळेस तुम्हाला तुमचा शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये भेटून जातो. ज्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असं सुद्धा बोलतो. त्यानंतर जर आपण तिसरा डॉक्युमेंट पाहिला, तर तिसरा डॉक्युमेंट आहे पासपोर्ट साइज फोटो. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट साइज फोटो अवेलेबल नसतात. म्हणजे तुमचे जे छोटे फोटो असतात, जे तुम्ही एखाद्या फॉर्मवर चिटकवतात, त्या टाईपचे फोटो तुम्हाला गरजेचे असते. त्या टाईपचे फोटो तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पासपोर्ट साइज फोटो तुम्हाला काढणे गरजेचे आहे आणि ते तुम्ही तयार ठेवावे. जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस तुमची प्रवेश प्रक्रिया असेल, त्यावेळेस तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि लवकरात लवकर तुमची प्रवेश प्रक्रिया होईल. तसेच जर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला अजून 10वीच्या नंतर तुम्ही कोणते करिअर करू शकता त्याविषयी सुद्धा व्हिडिओ आहेत, ते सुद्धा तुम्ही खाली पाहू शकता. आपण पुढचं डॉक्युमेंट पाहूया, की पुढचं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड. आता आधार कार्ड जवळपास सर्वच मुलांकडे असतो. ठीक आहे. आता आधार कार्ड खूप गरजेचं आहे. आता सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये आधार कार्डची गरज आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्ड काढून घ्या. कारण आधार कार्ड काढल्याशिवाय तुमचं म्हणजे तुमचं ॲडमिशन घेताना आधार कार्डची खूप गरज आहे आणि जरी आधार कार्ड असेल तर त्याच्यावर करेक्शन करा जर तुमचं नाव वगैरे चुकीचं असेल तर. त्यानंतर पुढचा आहे उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही एखाद्या स्कीमचा फायदा घेणार असाल 11वी प्रवेशाच्या वेळेस, त्या जर घेत असाल तर उत्पन्नाचा दाखला गरजेचा आहे. अदरवाईज जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घेणार असाल तर त्यासाठी एवढा गरजेचा नाही. त्यानंतर रहिवासी दाखला, जे की डोमिसाईल सर्टिफिकेट ते सुद्धा तुमचे खूप गरजेचे आहे. त्यानंतर पुढचं जर पाहिलं कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी अशा विविध कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे. जर तुम्ही कास्टमधून जर फॉर्म भरणार असेल तर तुम्हाला नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट सुद्धा गरजेचं आहे. ते सुद्धा तुम्ही काढले पाहिजे. त्यानंतर तुमचे काही अपंगत्व प्रमाणपत्र, म्हणजे जर तुम्ही अपंग व्यक्ती असाल तर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं इतर प्रमाणपत्र, म्हणजे काही काही लोक असतात भूकंपग्रस्त, धरणग्रस्त वगैरे असे सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असले तर बरं होईल. अशा प्रकारचे सर्टिफिकेट तुम्हाला लागतात. हा व्हिडिओ कसा वाटले खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.